नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. नाशिक विकास प्राधिकरण कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अनेक स्थानिकांची घरं आणि दुकानं रुंदीकरणामध्ये जात असल्याने स्थानिक आक्रमक झाले असून शासन भरपाई देणार की नाही याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम कायम आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलनाला सुरुवात असून सरकारने लाडकी बहीण योजना दिली, मात्र लाडक्या बहिणीचे घर तोडले असा महिलांचा आरोप आहे. सरकारने त्वरित दखल घेऊन ही कारवाई थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आमची एकच मागणी आहे, त्र्यंबक रोडला जे काम चालू केलं आहे 50 मीटरपर्यंत, ही कशासाठी करताय? आणि जर नगरपालिका आणि ग्रामपंचायत ह्या दोन्हींमध्ये वेगळा वेगळा निर्णय घेत असेल तर कशासाठी? त्यांना 45 मीटरचा न्याय आणि आम्हाला 100 मीटरचा न्याय. आज जर PWTचं 30 मीटरचं रस्त्याचं रुंदीकरण आहे तर सर्व शेतकरी सहमतीने शेतकरी 30 मीटरचं रुंदीकरण द्यायला तयार आहे. कुठलीही त्याला अडचण नाही आमची. आणि हे कशासाठी उगाच शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा? निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही, पाणी पाऊस पडतो जास्त प्रमाणात, शेतीत पैसे भरत नाही, म्हणून छोटे मोठे व्यवसाय शेतकऱ्यांनी चालू केलेले. त्याच्यात पण तुम्ही जर बुलडोजर फिरवलं तर मग कसं जगायचं? कोणाकडे जायचं शेतकऱ्यांनी? मग शेतकऱ्याला आत्महत्या करावंच लागेल ना. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय काय मला तुम्ही सांगा? गव्हर्नमेंटकडे नोकरी गेला मागायचं, नोकरी मिळत नाही, कुठं जायचं शेतकऱ्यांनी? ही जी जागा चालली याच्यामध्ये तुम्हाला काही भरपाई मिळणार आहे? कुठल्याही प्रकारचं असं काहीच आलेलं नाही ना. आम्हाला ते आमच्यापर्यंत एकच नोटीस आली, 7 दिवसाची नोटीस आली. ऐन दिवाळीच्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांना घरं खाली करायला लावले. तुम्ही राहत्या घरी. माझ्या शेजारी तर एक असे कुटुंब आहे की त्यांना जमीन पण नाही, 3 गुंठे त्यांनी रस्त्यावर जागा विकून घर बांधलेलं आहे. आणि त्यांच्या घरात आज पॅरलेस झालेली आजी, आणि त्या आजीला तर तुम्ही घराच्या बाहेर काढायचं आहे. त्यांनी सांगितलं आजी घरामध्ये तर हे लगेच अधिकारी वर्ग म्हणतो ॲम्ब्युलन्स बोलवा आणि 4 माणसं बोलवा आणि आजीला बाहेर घ्या. म्हणजे ही कुठली दांडकशाही चालली आहे गव्हर्नमेंटची याच्यावरती? ही पूर्ण सरासरी हुकुमशाही चालली आहे ना. याचा आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कशा पद्धतीने अजून आंदोलन? आत्ता तर आम्ही सध्या गव्हर्नमेंटला एक सगळ्यांना आमची विनंती आहे. याच्यानंतर मग शेवटी आम्हाला बी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आम्हाला काहीतरी करावंच लागेल. याच्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. आमच्याकडे काही दुसरा पोटा पाण्याची सोय नाही, त्यामुळे आम्हाला काहीतरी करणं पर्याय नाही दुसरा. त्यामुळे उद्रेक होऊ नये त्याने गव्हर्नमेंटने त्याची काळजी घ्यावा.